कशाला नाक दाबू का? दीदी कुठं आली ऋतू? दीदी कुठं आली? कुठनं? इथं खाली बस दीदी पशी. दीदीला लय दिवसात भेटलाय तर कसा करतोय बघ. काय दाखवू? दीदीला दाखवते बघ की. नाही का कशी बसली आहे. दीदीची एक पिपी घे. काय केलं हृदा? काय केलं? का बरं रडतीये? तिला विचार काय झालं? काय झालं? काय झालं? हा काय झालं? ते कुठं चढतोय? ते इंग्या खाली उतर. खाली उतर उदा. इकडं काय झालं? पडशील खाली. या काय झालं? हा काय झालं? हा ते पप्पांनी मक्याची कणसांचं ते आणलेलं होतं. डायरेक्ट पुडा उडलं तोंडाव. ते थोडस पाण्यातून काढून घेतलंय. आता इथं कढई ठेवली. कढईत हे भाजून घेते. फक्त हे दाखव पाठी सर. चांगलं छान असं परतून घेते. थोडस पाणी आहे ना ह्याच्यात. पाणी व्हायचं पूर्ण निथळून घेते. पाणी पाणी सगळं ह्याच्यातलं शोषून घेतलं ना, मग त्याच्यात मीठ, थोडं हळद, कोथिंबीर बिथिंबीर टाकून मस्त असं खायला करून घेते. आता हे पूर्ण हे पाणी आटलं का नाही मग करून परत बघता. तर असं थोडंसं भाजून झालंय आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेलं ना, त्यामुळे ते जास्त ओलं ओलं होतं. त्यामुळे खाली कढई बघा कशी झाली. ए रुदा पप्पांचा फोन आलाय. ताईंचा या आत्तूचा फोन आहे. जा पप्पांकडे. हा पप्पांकडे दे. इथं असं झालंय. झालंय थोडस गॅस बारीक करतीये. असं वरण ते दिसते का कडे? हा लांबून मीठ टाकते चवीपुरतं. थोडीशी आपली काळी चटणी आणि पूर्ण हे सगळं आता एकजीव करून घेते. कोण कोण खाणार आहे? चला. मी कोण कोण खाणार आहे? चलो चलो. अगो पडली मी. हाय का? ए झालं का चांगलं? खाऊन बघा बरं कसं लागते. कसं आहे? कसं आहे? तोंड बघा त्याचं. कसं लागतंय रुदा? कसं लागतंय रुदा? तोंड बाकी त्याचं.
पप्पांना विचार पप्पांना. पायाला लागल रे दाद्या. हो एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. खरं खरं उत्तर देणार? खरं खरं उत्तर देणार का? खोटं सांगितलंच नाही मी. खरं कधी बोलत नाही, खोटं कधी सांगत नाही. मी तुमच्या आयुष्यात येऊन काय काय झालं? माझ्या आयुष्यात तू येऊन खरं खरं सांगा काय झालं? केस माझी पांढरी झाली. केस पांढरी झाली ना अजून? अजून काय बोल. हा काय नुसतं केस पांढरी झाली वे? अजून लय काय काय झाले. माझ्या आयुष्यात सगळं सुख समाधान परत आलं. परत आलं. बघा सुख समाधान. आता गोरं दिसतंय. मग अशी ब्राईटनेस कमी होता. आता सांगा लग्न झाल्यापासून काय सांगू तुला. काय सांगताय? बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. असलं काय झालं? हा ही बुद्ध झालं हो का? ती चालतंय ती कशावर चालतंय ती? अरे म्हण की हाय गाय. गाड्या बघ. बघा त्याचं बघा त्याचं बघून घ्या आधी. बघ काय आणलंय? काय कशाला आणलंय? चिंगम नाही खायचं रे बाळा. तुला सांगितलं की नाही मागच. चिंगम नाही खायचं मला. त्याचं तोंड बघा. चिंगम सोडून दुसरं तुला काय आणायचं? चॉकलेट बिकलेट आण. चिंगम नाही आता आणले तर आणू दे. आता असू दे, नको जाऊ माघारी द्यायला. असू दे परत आणायचं नाही, शेवटची वेळ. परत माघारी कशाला द्यायला निघाली? परत आणू नको. खोल ना तू. पप्पांपासून खोलून घे. तुला येणार खोलायला. येतं खोलायला नाटक कर. पटकन खोलून द्या तिला आणि जाऊ दे. ती वीट पडली की नाही त्या बरोबर तो तोंड आहे की नाही त्या तिथं खाली बघ. खाली पायाकडे बघून जा. फक्त बघून जा कान कुठे आहे. तर बसलोय नागाला दारात बाळा. आम्ही सगळे बसलोय दारात. आहे का नाही? हा उचलून ठेव ठेव. आहे का नाही? आहे. तर दुकानावरून घरी आली आहे. आज तव्यातला बटाटा केलाय जेवणाला कालवण. आणि हे करायचं शिरा लय खाऊ वाटल्यात. म्हणून थोडासा शिरा बनवतीये का माझ्या एकटी पुरता. हे काय नको म्हणतेत मला. थोडासा वाटीभर शिरा बनवतीये. रवा थोडासा भाजून घेते. इकडं तर ठेवलेले एकच भाकरी करायचंय कारण हे म्हटले त्यांचं तर पोट म्हटले गच्च आहे. माझं पोट अर्धीच भाकरी खाणार आहे. मी पण अर्धीच भाकरी खाणार. शिरा करणार आहे त्यामुळं अर्धीच भाकरी खाईन. आणि थोडासा शिरा भात बटाट्याची आमटी. तव्यातला बटाटा. तव्यातली आमटी नाही बटाटा करणार आहे. रुद्र आहे तिकडच. हे पण आहे तिकडच. म्हटलं पटकन 8:30 झालेत. आले पटकन एका साईडला शिराचं ठेवलं. लगेच पाणी तूप बीप टाकून बदाम बिदाम टाकून छान असा तुपातला शिरा मस्तपैकी करते खायला. आज रुद्रनं भात खाल्ला ते मक्याचं केलेलं तेच खाल्लंय. एक भाकरी पटकन टाकते. भूक लागली. भूक आज लागली मला. रवा भाजून ठेवला नाही मी. आत्ता दुकानातून घेऊन आली येताना. त्यामुळे नाहीतर रवा भाजून भिजून ठेवलेला असतो.
रवा खोबरं बिबरं मी सगळं किसून बिसून ठेवलेलं असतं आधीच, म्हणजे फक्त करायचं. लसूण मी आधीच 8-10 दिवसाचा सोलून फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. खोबरं खिसून बारीक खिसणीवर खिसून भाजून बिजून ते पण 15 दिवसाचं मी करून ठेवते. 15 दिवसाचं महिन्याचं खिसून ठेवते. म्हणजे फक्त घ्यायचं आणि रोजचा रोज मसाला करायचा. म्हणजे रोजचा रोज मसाला करते मी. ते असं नाही मसाला लसूण खोबरं करून ठेवत नाही मी. रोजचा रोज लसूण खोबरं करते कुटून रोज खलबत्त्यात. मिक्सरला फक्त चिकनचं जर असेल, चिकनचं किंवा अंड्याचं असेल ना तरच मी करते मिक्सरला, नाही तर रोजचं आपलं नॉर्मल आपलं खलबत्त्यात मी करते. त्यामुळं ते बरं पडतं आपलं. लसूण हे सोलून ठेवलेलं असलं ना की गडबडीच्या टायमिंगला याला बरं होतं आपलं पटपट, आणि खराब होत नाही लसूण फ्रीजमध्ये. 10 दिवस बरोबर जातो लसूण सोललेला. मला लागतोच किती, थोडा थोडा तर फक्त लागतो. मेथीच्या भाजीलाच फक्त जास्त लागतो, नाही तर कालवणात काय 2-3 छोट्या छोट्या 4-5 पोळ्या टाकल्या तरी भरपूर होतं. मेथीच्या भाजीला कुठली भाजी पालेभाजी असेल तरच जास्त लागतं, नाहीतर नाही लागत जास्त. नाहीतर मग कालवणात पण मी जास्त टाकत नाही, कारण मग परत ते लसणाट लागतं. म्हणजे लसूण जास्त लागतं, त्यामुळे शिरा करून घेतली. फिरवते आता असं. टाकून झाले आता. एक भाकरी पटकन करून घेते, म्हणजे टेन्शन नाही. तर भेटू थोड्या वेळानं आता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओत.